तुमची जर वृषभ रास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळींनो. वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण आयुष्याला, तुमच्या भाग्याला आणि तुमच्या भविष्याला एक अशी अद्भुतपूर्व कलटाणी देणारा ठरू शकतो, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गूढ आणि प्राचीन कालखंडाचा अभ्यास केला असता आगामी जुलै महिन्यात येणारी दरशी अमावस्या मंडळींनो, येणारी ही दरशी अमावस्या ही सामान्य अमावस्या नसून ती वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान आणि चमत्कारी ठरू शकते, असे संकेत मिळत आहेत. या विशेष दरशी अमावस्याबाबत अत्यंत महत्त्वाची, गोपनीय आणि विस्मयकारक माहिती आता समोर आली, जी कदाचित यापूर्वी तुम्हाला कुणीही सांगितली नसेल. हो, इथे सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अमावस्या सोमवारी 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 प्रारंभ होणार आहे आणि या तिथीची समाप्ती मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 3:13 होईल. पण ह्या अमावस्येच्या दिवशी जे काय होणार आहे ते काळजाला धक्का बसण्यासारखंच असणार आहे. अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण वृषभ रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांचा गुरुदेव दत्तांवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास, श्रद्धा असेल त्यांनी ही कमेंट केलीच पाहिजे. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणूनच मंगळवारी 14 जुलै रोजी उद्या तिथीला ही दरशी अमावस्या साजरी केली जात आहे. पुढील 24 तास मंडळींनो, पुढील 24 तास वृषभ राशीच्या मंडळींसाठी अत्यंत महत्त्वाचे, संवेदनशील आणि निर्णयकारक ठरू शकतात. कारण ब्रह्मांडामध्ये ग्रहाची एक अशी रचना तयार होत आहे जी थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, या काळात तुमची एक छोटीशी चूक, एक लहानसा निष्काळजीपणा किंवा एखादा चुकीचा निर्णय तुमच्या हातातून एक खूप मोठी सुवर्ण संधी कायमची घालवू शकतो. तुम्ही बरोबर ऐकलं. म्हणूनच आता पुढे जे सांगणार आहे ना ते अनेक वृषभ राशीच्या लोकांसाठी धक्कादायक पण तितकंच डोळे उघडणारं ठरू शकतं. या अमावस्यापूर्वी तुमच्या दैनंदिन आयुष्यात दिसणारे 3 विशेष संकेत ते साधेसुधे नसून ते थेट देवाधिदेव महादेवाच्या अथंग कृपेचे आणि आशीर्वादाचे मुख्य चिन्हे मानले जातात. हे संकेत नेमके कोणते आहेत आणि ते तुमच्या नशिबाशी कसे जोडले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेवा. व्हिडिओच्या अगदी शेवटी जो विशेष आणि चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण तोच उपाय तुमच्या जीवनातील दुःखाचे अंधार दूर करणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे मंडळींनो. तो सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते आणि नशिबाचे दार उघडण्यापूर्वीच बंद करू शकते. आता मूळ विषयाकडे वळताना आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की 14 जुलैची ही दरशी अमावस्या मंडळींनो, 14 जुलैची ही दरशी अमावस्या वृषभ राशीसाठी इतकी विशेष आणि प्रभावी का मानली जात आहे. ज्योतिष गणितानुसार या अमावस्येच्या काळात वृषभ राशीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे असे शुभ संयोग जुळून येत आहेत जे तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरवू शकतात. मागील काही महिन्यापासून किंवा कदाचित वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून जातात, ज्या अपयशाचा सामना करत आहात आणि पावलोपावली जे अडथळे अनुभवत आहात ते सर्व आता हळूहळू कमी होण्याचे आणि संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. बऱ्याचदा मंडळींनो, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपले नशीबच खराब आहे, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. कारण निसर्ग किंवा ईश्वर थेट कोणताही बदल घडवत नाही, तर तो आधी काही सूक्ष्म संकेत देतो आणि त्यानंतरच आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून येतात. हे संकेत ओळखणं प्रत्येकाला जमतं असं नाही, परंतु ज्यांना हे जमतं ते आपल्या आयुष्याचे सोने करतात. जर तुम्हाला मागील काही दिवसात विचित्र किंवा रहस्यमय स्वप्ने पडत असतील किंवा अचानक एखादी अशी व्यक्ती भेटली मंडळींनो,
एखादी अशी व्यक्ती भेटली असेल जिच्या बोलण्याने तुमच्या मनाला शांतता मिळेल किंवा तुमच्या मनात भविष्याबद्दल सतत काहीतरी सकारात्मक आणि वेगवेगळे विचार येत असतील तर हा संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका. हे सर्व संकेत असू शकतात जे दर्शवतात की महादेवाने, देवाधिदेव महादेवाने, शंभूराजांनी तुमची हाक ऐकले. या अद्भुत ग्रहांच्या स्थितीमुळे वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनात अचानक धनलाभ होण्याची एक मोठी शक्यता निर्माण होत आहे. आर्थिक चणचणीमुळे जी कामे रखडली होती किंवा ज्या योजना पैशा अभावी बंद पडल्या होत्या त्यांना आता पुन्हा एकदा गती मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः जे तरुण किंवा व्यक्ती बऱ्याच काळापासून बेरोजगार आहेत, नोकरीसाठी सतत प्रयत्न करत आहेत पण पदरी फक्त निराशाच येत आहे, अशा बेरोजगारांना या काळात नोकरीची अत्यंत उत्तम आणि मनाची संधी मिळू शकते. हा बदल केवळ नोकरीपुरता मर्यादित नसून जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत त्यांना व्यवसायात खूप मोठा आर्थिक फायदा, नवीन ग्राहक मिळणं किंवा बाजारातून अचानक मोठे ऑर्डर्स मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहे. ज्योतिष गणितानुसार मंडळींनो, ज्योतिष मान्यतेनुसार हा लाभ सर्वांना सारख्या प्रमाणात मिळेल असं तर नाही ना. तर ज्यांच्या मनात सकारात्मक विचार आहेत, ज्यांची देवावर आणि स्वतःच्या कर्मावर नितांत श्रद्धा आहे अशा लोकांना या काळात खूप जास्त आणि वेगाने लाभ मिळू शकतो. तुमची जी कामे बऱ्याच वर्षापासून रखडली होती, ज्या फाईल सरकारी कार्यालयात अडकून पडल्या होत्या, ती रखडलेली कामे आता अनपेक्षितपणे पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुमच्या आयुष्यातील प्रदीर्घ संघर्ष आणि मेहनतीचा काळ आता संपत आला असून एका नव्या यशाचा आणि प्रगतीचा काळ सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, आयुष्यात कधी कधी एकच असा क्षण येतो जो संपूर्ण दिशा बदलून टाकतो. 13 जुलैच्या सायंकाळपासून सुरू होणाऱ्या या पूर्व काळात अचानक आलेला एखादा फोन कॉल, एखादा छोटासा मेसेज, संदेश किंवा एखादी चांगली बातमी तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. म्हणूनच तुमच्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पहा आणि समोर येणाऱ्या नवीन संधीकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. कारण कधी कधी एखादी साधी दिसणारी संधी सुद्धा भविष्यात खूप मोठे साम्राज्य उभे करू शकते. तुमच्या आर्थिक स्थितीत मंडळींनो, तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याचे संकेत असून जुने अडकलेले किंवा बुडाले पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती ते पैसे अचानक परत मिळू शकतात. केवळ जुनेच नव्हे तर उत्पन्नाचे काही नवीन आणि कायमस्वरूपी स्रोत निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. जे लोक आधीपासूनच नोकरीमध्ये आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून विशेष कौतुक लाभण्याची, उत्पन्नती म्हणजेच की प्रमोशन मिळण्याची किंवा पगार वाढीची दाट शक्यता निर्माण होत आहे. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, इथेच तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. पैशाची आवक वाढत असताना किंवा आर्थिक व्यवहार करत असताना कधी कधी घाईब गडबड करू नका. तसेच कितीही जवळची व्यक्ती असली तरी कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर फसवणूक होऊ शकते. जर तुम्ही भूतकाळात कुठे जुनी गुंतवणूक केली असेल, मग ती शेअरमध्ये असो, जमिनीत असो किंवा सोन्यात, त्या जुन्या गुंतवणुकीतून आता अचानक मोठा फायदा मिळण्याचे संकेत आहेत. आता पुढे जे सांगणार आहे ना ते वृषभ राशीचे अनेक लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेलं असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ पैसा आणि करिअरच नाही तर तुमच्या प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यामध्ये कमलेची सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहे. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. कौटुंबिक कलह, पती पत्नीमधले मतभेद किंवा नातेवाईकांसोबत असलेले जुने वाद आता शांत होऊ शकतात. वैचारिक मतभेदामुळे जी दुरावलेली नाती होती ती पुन्हा एकदा विश्वासाने जुळू शकतात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जे लोक अविवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्या आयुष्यात या दर्शी अमावस्येनंतर एखादा अत्यंत खास आणि समजूतदार व्यक्तीची एंट्री होऊ शकते. परंतु हे सर्व सुख अनुभव असताना तुम्ही आपल्या बोलण्यावर आणि भाषेवर विशेष संयम ठेवला पाहिजे. कारण तुमची रास कधी कधी खूप मोठं, खूप ठाम आणि स्पष्ट व्यक्ती मानली जाते. अशा वेळी कटू शब्द वापरणं टाळावे, अन्यथा बनत आलेले काम बिघडू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या विवाहित जीवनात प्रचंड आनंद, प्रेम आणि परस्पर बद्दलचा समजूतदारपणा वाढू शकतो ज्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन अधिक सुखी होईल.
करिअरच्या दृष्टीने विचार केला तर प्रगतीची एक नवीन आणि सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देऊ शकते, ज्याचा फायदा तुम्हाला करून घेता आला पाहिजे. मंडळींनो, अनेकदा आपण मुलाखती देतो, प्रमोशन करतो किंवा इंटरव्ह्यू देतो, परीक्षा देतो, पण यश मिळत नाही. परंतु 14 जुलैच्या दुपारपर्यंत असणाऱ्या या विशेष काळात नवीन नोकरीसाठी एखादा महत्त्वाचा कॉल यायचा किंवा निरोप मिळणं किंवा प्रलंबित असलेला मुलाखतीचा सकर्मक निकाल लागून त्यात मोठे यश मिळण्याची शक्यता येत आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ धाडसी पाऊल उचलण्याचा असू शकतो, कारण व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन भागीदारी करण्यासाठी घेतलेले मोठे निर्णय भविष्यात प्रचंड फायदेशीर ठरू शकतात. मनामध्ये असणारी अपयशाची भीती किंवा नकारमता काढून टाका, कारण भीतीमुळे हाताशी आलेली कोणती सुवर्ण संधी सोडून देणं मूर्खपणाचं ठरेल. जेव्हा ग्रहांची साथ मिळते तेव्हा समाजात देखील तुमचा मानसन्मान, प्रतिष्ठा आणि आदर वाढण्याचे संकेत मिळतात. तुमच्या पाठीमागे जे लोक तुमचा विरोध करत जे तुमच्या प्रगतीवर जळत होते, त्या विरोध करणाऱ्या लोकांचे खरे रूप आता जगासमोर आणि तुमच्यासमोर उघडे पडू शकते. ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवरून किंवा अपयशावरून कमी लेखले होते, तुमचा अपमान केला होता, तेच लोक आता तुमची प्रगती पाहून लोकांसमोर तुमचे कौतुक करू शकतात. हे निसर्गाचे चक्र आहे. सत्य अखेर कधी ना कधी समोर येतच आणि माणसाने केलेल्या चांगल्या कर्माचं फळ त्याला नक्कीच मिळतं. हा सृष्टीचा नियम आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा यश तुमच्या चरणी लोळंगेल, तेव्हा पैसा आणि प्रतिष्ठा वाढेल, तेव्हाही मनाने अत्यंत नम्र राहणं आवश्यक आहे, कारण गर्वाचं घर नेहमीच खाली होतं. या कालावधीमध्ये तुमची एखादी जुनी मैत्री जी काही गैरसमजामुळे किंवा वेळी अभावी तुटली होती, ती पुन्हा एकदा जुळण्याची शक्यता निर्माण होत आहे. तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढणारी एखादी अत्यंत महत्त्वाची घटना घडू शकते, जी तुम्हाला अतिरिक्त ऊर्जा आणि बळ देईल. मंडळींनो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दरशी अमावस्या ही जुन्या वाईट गोष्टीचा अंत आणि एका नवीन पवित्र सुरुवातीची प्रतीक मानले जाते. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व ओळखून आपण काही विशेष आणि शास्त्रयुक्त उपाय करणं गरजेचं आहे, ज्याद्वारे आपल्या कुंडलीतील दोष दूर होऊन शुभफळ अधिक वेगाने मिळतील. आता मी तुम्हाला त्या विशेष उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. हा उपाय केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. तर पहा मंडळी, 14 जुलै रोजी मंडळीनं 14 जुलै रोजी उदय तिथीला येणाऱ्या या दर्शी अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठणे अत्यंत फलदायी मानलं जातं, कारण सोमवार 13 जुलैच्या सायंकाळपासूनच अमावस्या तिथी सुरू झालेली असेल. त्यामुळे 14 जुलैच्या पहाटेच ही वेळ अत्यंत शक्तिशाली मानली जाते. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपले नित्यकर्म उरकून घ्या आणि स्वच्छ पाण्याने स्नान करावे. स्नान करताना जर पाण्यामध्ये थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाकले तर ते अधिक शुभ मानलं जातं. स्नान झाल्यानंतर अत्यंत स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करावेत. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे पूर्णपणे टाळा. त्याचबरोबर शक्यतो पांढरे, पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता करून तिथे आसन लावून शांत चित्तेने बसावे. या पवित्र दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे संपूर्ण मनाने आणि श्रद्धेने स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देवघरामध्ये किंवा शक्य असल्यास जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा उपलब्ध असल्यास तिळाच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा. दिव्याची ज्योत ही ईशान्य किंवा पूर्व दिशेने असावी. दिवा लावल्यानंतर महादेवाच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर किंवा पिंडीसमोर बसून डोळे बंद करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्राचा कमीत कमी 108 वेळा म्हणजेच की 1 माळ जप नक्की करा. हा मंत्र जप करताना तुमचे मन पूर्णपणे शांत आणि एकाग्रता असावे. मनात कोणताही राग, द्वेष किंवा संशय ठेवू नये. जप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मनातील ज्या काही गुप्त इच्छा असतील, ज्या काही आर्थिक, कुटुंबिक किंवा शारीरिक अडचणी असतील, त्या सर्व अडचणी अत्यंत भावुक होऊन महादेवांसमोर व्यक्त करावेत आणि त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी दानधर्माला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे
तुमच्या ऐपतीप्रमाणे शक्य असल्यास अन्नदान करावे. गरिबी किंवा गरजू लोकांना काळे तीळ, 7 प्रकारचे धान्य, गूळ, वस्त्र किंवा ताजे फळे दान करावेत. असं केल्याने पितृदोष आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होते असं मानलं जातं. यानंतर दर्शी अमावस्येच्या दिवशीच म्हणजेच की 14 जुलै रोजी संध्याकाळच्या वेळी एक विशेष विधी करायचा आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचंय किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जावे. तिथे पिंपळाच्या मुळाशी तेलाचा एकमुखी दिवा लावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालावी. जर अमावस्या तिथी दुपारी 3:13 संपत असली तरी दर्शी अमावस्येचा रात्रीचा विधी आणि पिंपळाची पूजा याच दिवशी संध्याकाळी करणे शास्त्रयुक्त मानले जाते. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवताचा आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे तिथे दिवा लावल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात. दिवा लावल्यानंतर आपल्या कुटुंबाचे सुख, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. संपूर्ण दिवसभरामध्ये कोणाशी वादविवाद करणं, भांडणे करणं किंवा कोणाबद्दलही कडू आणि वाईट बोलणे पूर्णपणे टाळावे. अचानक जर कुणी गरजू व्यक्ती तुमच्या दारात आले किंवा कुणी मदतीची याचना जर केली तर त्या संधीकडे किंवा त्या व्यक्तीकडे दुर्लक्षित करू नका. कारण कदाचित ईश्वरच तुमच्या दारात परीक्षा घेण्यासाठी त्या रूपाने आला असू शकतो. या संपूर्ण काळात मनात फक्त आणि फक्त श्रद्धा, संयम, सकर्मक विचार ठेवावेत. कारण सकर्मक ऊर्जाच सकर्मक घटनांना आकर्षित करते. वृषभ राशीच्या मंडळींनो, नेहमी लक्षात ठेवा की माणसाचे भाग्य बदलण्यासाठी खूप वर्षाची गरज नसते, तर कधी कधी एक दिवस किंवा आयुष्यातील एक छोटासा क्षणही तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी पुरेसं असतं. प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी एक चांगला आणि सुवर्णकाळ सुरू होणार असाच संदेश दर्शी अमावस्यासाठी म्हणजेच की तुमच्यासाठी घेऊन आला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवादिदेव महादेव आणि श्री स्वामी समर्थन असलेली तुमची श्रद्धा कधीही ढळू देऊ नका. कारण ज्यांच्या पाठीवर ईश्वराचा हात असतो त्याला जगातील कोणती ताकद हरवू शकत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, यातून काही चांगली प्रेरणा मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अधिक चांगली माहिती आणण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. या व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तुमच्या ओळखीच्या सर्व वृषभ राशीच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचा आणि वेळेचा लाभ घेता येईल. आणि अशाच प्रकारचे अत्यंत अचूक मार्गदर्शक आणि शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. महादेवाची आणि स्वामींची अथंग कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहावं याच चरणी प्रार्थना करते. धन्यवाद मंडळी. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.